नमस्कार, मी रुबीना पठाण। तुम्ही पाहताय झी 24 तास आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी। पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजातील कुणबी नोंदी असणाऱ्यांना ओबीसीतून आरक्षणाचा लाभ देण्यासाठी सातारा आणि औंध गॅझेटेरचा संदर्भ घेण्यात येणार आहे। 1885चं शासकीय राजपत्र म्हणजेच गॅजेटमध्ये सातारा जिल्ह्यातील मराठे हे कुणबीपेक्षा वेगळे नसल्याची नोंद आहे। त्यांच्या वंश परंपरा एकच आहेत। विवाह पद्धती, धार्मिक कार्यक्रम आणि आडनाव त्याचबरोबर शेती हा प्रमुख व्यवसाय असल्याची नोंद या गॅजेटमध्ये। तर 1885च्या सातारा गॅझेटियरमध्ये 1881च्या जनगणनेत 5,83,000 कुणबी नोंद असल्याचं नमूद आहे। सातारा संस्थानचे छत्रपती प्रतापसिंग महाराज थोरले यांनी 1819 मध्ये जनगणना राबवली होती। ही जनगणना जातनीय होती आणि या जनगणनेत शेती करणाऱ्या मराठ्यांच्या गावागावात कुणबी म्हणून नोंदी आढळतात, ज्यांचा व्यवसाय शेती आहे। मात्र ते मराठा समाजातील आहेत, त्यांची कुणबी म्हणून नोंद करण्यात आली आहे। तर काही ठिकाणी कुणबींचा मराठा म्हणून सुद्धा उल्लेख आढळतो। हीच पद्धत पुढे ब्रिटिशांनी सुरू ठेवली। सध्या चर्चेत असलेल्या 1885च्या गॅझेटमध्ये या नोंदी आढळतात। शिवेंद्रसिंह राजे यांच्या डोक्यावर हा काटेरी मुकुट ठेवला गेल्याचं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे। सातारा कलेक्टरेट सुरू झाल्यानंतर त्यांच्या मार्फत ही जातनिहाय जनगणना सुरू केल्या गेल्या होत्या। आता ह्यामध्ये सध्या जो उल्लेख जास्त प्रमाणात केला जातो सगळीकडे की सातारा गॅझेटेर किंवा सातारा संस्थान गॅझेटेर ते उपलब्ध असलेलं 1885चं ते गॅझेटेरवरती आता सगळ्याची चर्चा सुरू आहे। त्यामध्ये मुळातच अशा नोंदी आहेत, त्यामध्ये स्पष्टपणे अशा नोंदी आहेत की 1881 साली जी जनगणना करण्यात आली होती सातारा राज्यामध्ये, ती जातनिहाय जनगणना करताना मराठा यांना कुणबी आणि एकत्रच त्यांच्या नोंदी करण्यात आल्या होत्या। त्यामुळे त्या साली सातारा राज्यामध्ये जवळपास 5,83,000 कुणबी किंवा मराठा समाजाची नोंद त्यामध्ये करण्यात आली आहे। त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की मराठा किंवा कुणबी हे एकत्रच आहेत किंवा एकच आहेत। हे गॅजेट जे आहे ते पंढरपूरच्या अलीकडे मोहोळ जे आहे तिथून पुढे ते लागू होत नाही आणि कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा ते लागू होत नाही। पुण्याला लागू होईल।